हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या या व्हिडिओत आपण आय एम गुड ॲटपासून सेंटेन्स कशी बनवायची हे शिकणार आहोत. आय एमचा मराठीत अर्थ मी आहे असा होतो. आपण आय एमची सेंटेन्स पहिलेही शिकलेलो आहोत. तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आणि गुड म्हणजे चांगला. आय एम गुड ॲटचा मराठीत अर्थ मी चांगला आहे असा आहे. म्हणजे आपण एखादी गोष्टी करण्यात मी चांगला आहे किंवा आपण ती गोष्ट उत्तमरित्या करू शकतो. तर येथे काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत, जसे की मला चित्र काढता येते, म्हणजे मी चित्र उत्तम प्रकारे काढू शकतो. मी व्हिडिओ गेममध्ये चांगला आहे. मी पोहण्यात चांगला आहे, म्हणजे मी उत्तम प्रकारे पोहू शकतो. मी गाडी चालवण्यात चांगला आहे, म्हणजेच मला गाडी चांगल्या प्रकारे चालवता येते असा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारची सेंटेन्स बनवण्यासाठी फॉर्म्युला आहे आय एम गुड ॲट प्लस वर्ब म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप प्लस ING प्लस अदर वर्ड्स. आपण काही एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. जसे की मी नवीन तंत्रज्ञान शिकण्यात चांगला आहे. आय एम गुड ॲट लर्निंग न्यू टेक्नॉलॉजी. आय एम गुड ॲट लर्निंग न्यू टेक्नॉलॉजी. न्यू टेक्नॉलॉजी म्हणजे नवीन तंत्रज्ञान. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी चित्र काढण्यात चांगला आहे. आय एम गुड ॲट ड्रॉइंग. आय एम गुड ॲट ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे चित्र काढणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी इतरांच्या समस्या सोडवण्यात चांगला आहे. आय एम गुड ॲट सॉल्विंग अदर प्रॉब्लेम्स. आय एम गुड ॲट सॉल्विंग अदर्स प्रॉब्लेम्स. अदर प्रॉब्लेम्स म्हणजे इतरांच्या समस्या. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी नवीन भाषा शिकण्यात चांगला आहे. आय एम गुड ॲट लर्निंग न्यू लँग्वेजेस. आय एम गुड ॲट लर्निंग न्यू लँग्वेजेस. लँग्वेज म्हणजे भाषा. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी लघुकथा लिहिण्यात चांगला आहे. आय एम गुड ॲट रायटिंग शॉर्ट स्टोरीज. आय एम गुड ॲट रायटिंग शॉर्ट स्टोरीज. शॉर्ट स्टोरीज म्हणजे लघुकथा. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी उपाय शोधण्यात चांगला आहे. आय एम गुड ॲट फाइंडिंग सोल्युशन्स. आय एम गुड ॲट फाइंडिंग सोल्युशन्स. फाइंडिंग म्हणजे शोधणे आणि सोल्युशन म्हणजे उपाय. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी संगणक वापरण्यात चांगला आहे. आय एम गुड ॲट यूजिंग कम्प्युटर. आय एम गुड ॲट यूजिंग कम्प्युटर. यूज म्हणजे वापरणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी स्वयंपाकात चांगली आहे. आय एम गुड ॲट कुकिंग. आय एम गुड ॲट कुकिंग. कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी पियानो वाजवण्यात चांगला आहे. आय एम गुड ॲट प्लेईंग पियानो. आय एम गुड ॲट प्लेईंग पियानो. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी कोडी सोडवण्यात चांगला आहे. आय एम गुड ॲट सॉल्विंग पझल्स. आय एम गुड ॲट सॉल्विंग पझल्स. सॉल्विंग म्हणजे सोडवणे, पझल्स म्हणजे कोडी. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी पोहण्यात चांगला आहे. आय एम गुड ॲट स्विमिंग. आय एम गुड ॲट स्विमिंग. स्विमिंग म्हणजे पोहणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी गाडी चालवण्यात चांगला आहे. आय एम गुड ॲट ड्रायव्हिंग. आय एम गुड ॲट ड्रायव्हिंग. ड्रायव्हिंग म्हणजे गाडी चालवणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी वाचनात चांगला आहे. आय एम गुड ॲट रीडिंग. आय एम गुड ॲट रीडिंग. रीडिंग म्हणजे वाचणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी कविता लिहिण्यात चांगली आहे. आय एम गुड ॲट रायटिंग पोएम. आय एम गुड ॲट रायटिंग पोएम. रायटिंग म्हणजे लिहिणे, पोएम म्हणजे कविता. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी गाण्यात चांगला आहे. आय एम गुड ॲट सिंगिंग. आय एम गुड ॲट सिंगिंग. सिंगिंग म्हणजे गाणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी नाचण्यात चांगली आहे. आय एम गुड ॲट डान्सिंग. आय एम गुड ॲट डान्सिंग. डान्सिंग म्हणजे नाचणे. आता येथे काही एक्झाम्पल्स आहेत. यामध्ये वर्ब म्हणजे क्रियापद नाही आहे. जसे की मी खेळात चांगला आहे. मी व्हिडिओ गेममध्ये चांगला आहे. मी गणितात चांगला आहे.
मी बुद्धिबळात चांगला आहे. तर अशी सेंटेन्स इंग्रजीमध्ये कशी बनवायची तो फॉर्म्युला बघूया. त्यासाठी फॉर्म्युला आहे आय एम गुड ॲट प्लस अदर वर्ड्स. या सेंटेन्समध्ये क्रियापद नाही आहेत. तर ही सेंटेन्स कशी बनवायची ते एक्झाम्पल्स बघूया. जसे की मी व्हिडिओ गेममध्ये चांगला आहे. आय एम गुड ॲट व्हिडिओ गेम. आय एम गुड ॲट व्हिडिओ गेम. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी खेळात चांगला आहे. आय एम गुड ॲट स्पोर्ट्स. आय एम गुड ॲट स्पोर्ट्स. स्पोर्ट्स म्हणजे खेळ. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी बुद्धिबळात चांगला आहे. आय एम गुड ॲट चेस. आय एम गुड ॲट चेस. चेस म्हणजे बुद्धिबळ. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी गणितात चांगला आहे. आय एम गुड ॲट मॅथ. आय एम गुड ॲट मॅथ. मॅथ म्हणजे गणित. अशा प्रकारे आपण आय एम गुड ॲटची सेंटेन्स बघितली. जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.